शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात। मोदी शिंदेंच्या भेटीमागे नेमकं काय? काका मला वाचवा, ठाकरे सेनेचा शिंदेंना टोला। काका मला वाचवा दिल्लीत आलेले आहेत, वाचवण्यासाठी भेटायला घेऊन गेलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक झालेल्या दिल्ली वारीनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमध्ये दिल्लीत तब्बल 1 तास बंद दाराआड चर्चा झाली। गेल्या अवघ्या 5 महिन्यात शिंदेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली ही भेट केवळ सदिच्छा भेट नाही, कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या भवितव्याचा फैसला ठरवणारी अंतिम सुनावणी सुरू असताना शिंदेंनी खासदारांना घेऊन मोदींचं दार ठोठावलंय। या भेटीत नेमकं काय घडलं, ऐका एकनाथ शिंदे काय म्हणतायत। एनडीए मध्ये असल्यामुळे अधिवेशन काळामध्ये आमचे देखील खासदार या ठिकाणी कुठल्याही जी बिलं असतात, काही विषय असतात, या संदर्भामध्ये एनडीए म्हणून ते मोदीजी नेहमी चर्चा करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची भेट होती। एकीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून कपिल सिब्बलांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गटाची नाकेबंदी सुरू केलेली असतानाच ही भेट झाल्यामुळं ठाकरे गटानं शिंदेंवर काका मला वाचवा असं म्हणत टीका केली आहे। तर शिंदे मुख्यमंत्र्यांची तक्रार करायला दिल्लीत धावलेत असा टोला नाना पटोलेंनी लगावलाय। ते आपलं दुःख सांगतात, ते त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात। आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील। तुळस डोंगा परत तुळस नाही डोंगा काय बोललासी वरिलिया रंगा, तशी माणसं आहेत, त्यांना जे सगळे वरून दाखवत तसं ते नाही। आणि म्हणून काका मला वाचवा दिल्लीत आलेले आहेत, वाचवण्यासाठी भेटायला घेऊन गेलेले आहेत। आज 6 खासदारांना अधिक दुष्स्वप्न पडतील, कारण जेव्हा हे घडेल तेव्हा ह्या 6 खासदारांचं काय होईल हे आज या निर्णयातनं स्पष्ट होईल। राजकीय आरोप प्रत्यारोप जरी झाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींच्या अनेक चर्चांचे बॉम्ब दिल्ली आणि महाराष्ट्रात फुटले। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता आणि फडणवीसांनी तातडीनं दिल्ली दौराही केला होता। त्यातच ठाकरेंचे 6 खासदार फोडून एनडीएतील तिसरा मोठा घटक पक्ष बनलेल्या शिंदे सेनेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। पण या सगळ्या राजकीय गणितांमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी, आणि दुसरं म्हणजे अभिजित दिपके यांची शिंदे सेनेच्या नेत्यांनी घेतलेली भेट। या भेटीमुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व शिंदे गटावर चांगलंच नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठीच भेट झाल्याचे कयासही लावले जात आहेत। या सर्व राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी मोदींची भेट घेतलेली असताना शिंदेंनी नेहमीप्रमाणे गुगली टाकली आहे। हेलिकॉप्टरचा थोडासा जी घटना झाली ती त्यांनी ऐकल्यानंतर मला त्यांनी मी कुठे बंगालमध्ये शपथविधीला असताना विचारलं त्यांनी मला। त्यामुळे अशा या सगळ्या जे काही भेटल्यानंतर फक्तच राजकीय चर्चा होते असं नाही, पारिवारिक चर्चा देखील, हेच तर त्यांचं म्हणजे मोठेपण आहे मोदीजींचं। मोदींशी पारिवारिक चर्चेचा दाखला देत शिंदेंनी राजकीय चर्चा झाल्याच्या मुद्द्याला बगल दिली असली तरी राजकारणात कोणतीच भेट ही विनाकारण होत नसते। दिल्लीत राजकीय वातावरण तापलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जर शिंदेंना 1 तास भेटून चर्चा करत असतील तर तिथं फक्त कौटुंबिक गप्पा किंवा हवामानाची चर्चा नक्कीच झाली नसेल। या बंद दाराआड झालेल्या तासाभराच्या चर्चेची इनसाइड स्टोरी येत्या काही दिवसात महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमधून बाहेर येणार एवढं नक्की। स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही न्यूज, मुंबई।